हस्ते या 127 नद्यांमधून आलेलं जल याचं जलपूजन करत आहेत माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब. आणि त्या प्रत्येकाचं जल सर्व खरं तर अशक्य गोष्ट या विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी शक्य करून दाखवली. ग्रह गुणविशेषायां शुभपुण्यतिथो यजमान सकलगोत्रनामोच्चाराः सकलदेवताभ्यमाः तीर्थ सुखिन प्रवास पूर्वक यथाशक्ति यथाभक्ति यथा ज्ञानेन पूजनंच. और भारत माता की जय. वो क्या खेल पर होना है तो यहाँ पर भारत माता की जय. वंदे मातरम. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा जय. पुण्यश्लोक अहिल्या देवीचा जय. येतो येतो राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या जलसंपदा विभागाच्या पुढाकारानं गोदा ते नर्मदा या ऐतिहासिक जलयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. माझ्यासमोर महाराष्ट्राचे धुरंधर असं व्यक्तिमत्व गोपीचंदजी पडळकर, शेतकऱ्यांचे नेते माननीय सदाभाऊ खोत, माझे विधानसभेचे सहकारी माननीय सगळ्या कामामध्ये अतिशय उत्तम असे नियोजन करण्यात आलं. डॉक्टर सुजय विखे पाटील, सर्व जलसंपदा खात्याचे अधिकारी आणि सर्व माझे जबाबदारी नागरिक बंधू भगिनी आणि उपस्थित मित्र, गोदा ते नर्मदा या ऐतिहासिक जलयात्रेचा शुभारंभ काल त्र्यंबकेश्वर येथे माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्या ठिकाणी पार पडला. गुरुवारी आदरणीय गुरुमाऊली यांचे आशीर्वाद आम्हाला काल लाभले. दुसरी यात्रा अहिल्या देवींची जी मातृभूमी आहे श्री क्षेत्र चौंडीवरून राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या उपस्थितीत यात्रेला सुरुवात झाली. आणि या दोन्ही यात्रांचा शिर्डीमध्ये एकत्रितपणे संगम झाला आणि उद्यापासून संभाजीनगर घृष्णेश्वर या मार्गे 29 तारखेला ती माहेश्वर जाणार आहे. मगाशी लोक व्याख्याच्या माध्यमातून आमच्या मित्रांना सांगितलं की अगोदर महापुरुषांचं जीवनपट आपण समजून घेता पाहिजे, त्याचं वाचन केलं पाहिजे. 300 वर्षापूर्वी आपल्या जिल्ह्याचा अभिमान पुण्यश्लोक अहिल्या देवींनी संपूर्ण भारतवर्षामध्ये हे पाणी संवर्धनाचं काम केलं. कन्याकुमारीपासून तर वाराणसीच्या घाटापर्यंत नद्याचं संवर्धन केलं. परंतु सर्व धार्मिक स्थळांचं पुनर्बांधणी अहिल्या देवींनी केली, याचा आपल्याला सर्वांना अभिमान आहे. या जलयात्रेच्या निमित्तानं आज एक सुरेख असा इतिहासाचा वारसा
संस्कृतीचा वारसा आणि एक अद्भुत अशा प्रकारचं पहिल्या होळकरांचं रूप एक लढवय म्हणून सुद्धा याचा त्रिवेणी संगमाला या निमित्ताने काढण्याचा मी प्रयत्न केला. राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांची जी कल्पना आहे त्यांनी संकल्प केलेला आहे की महाराष्ट्र पूर्णतः दुष्काळमुक्त करायचा. आणि मी आपल्याला खात्री देतो आज पुणेश्वर कायदेविना स्मरून छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून पुढच्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये दुष्काळ हा भूतकाळ ठरणार आहे आणि राज्य दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे. तो निश्चितपणे पूर्णत्वाला जाईल. आज साईबाबांच्या पावनभूमीमध्ये हा कार्यक्रम संपूर्ण होताना बाबांचे आशीर्वाद आपल्याला आहेत, परंतु बाबांच्या संदर्भामध्ये राजगुप्तांच्या लिखाणामध्ये जे संदर्भ आलेले आहेत स्वर्ण मंदिर याचं लिखाण हे अहिल्यादेवी होळकरांनी महेश्वरी घाट जो बांधला आहे ते महेश्वरीमध्ये दिलेलं गेलेलं आहे हे आपल्याला मुद्दा सांगितलं पाहिजे. असा अनोखा असा आपला संबंध आहे. मला वाटतं अधिक वेळ घेत नाही. खूप पक्षांच्या निमित्तानं ही जी सगळी तरुण मुलं आहेत अल्पोदीमध्ये यांनी संपूर्ण जगभरामध्ये आपलं नाव कमावलं. मी आपल्या तमाम शेतीकरांच्या वतीने त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आज आमच्या समेत मी कालपासून त्र्यंबकेश्वरमध्ये आम्ही बसने प्रवास करतोय. कौल डॉक्टर सुने करतायत. असंख्य वारकरी आमच्या बरोबर आहेत. 1000च्या वर वारकरी आमच्या बसमध्ये प्रवास करतायत. संत महात्मा आहेत, महाराज आहेत. या सगळ्या वारकऱ्यांकडून आम्हाला स्फूर्ती मिळत आहे. आणि म्हणून आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी पुन्हा एकदा अतिशय उत्साहानं आमच्या शिर्डीच्या नागरिकांनी आमच्या या यात्रेचं स्वागत केलं. मनापासून आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. मनापासून आपले आभार व्यक्त करतो. आणि भोग आख्यांच्या या सगळ्या सादरकर्ते आहेत अशा सगळ्या महाराष्ट्राच्या या मातीतली जी मुलं आहेत त्यांचं पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वाक्यांसाठी 10 मिनिटं ते विश्रांती घेतली आणि 10 मिनिटांमध्ये आम्ही आपला सगळा हा जो कार्यक्रम आहे तो संपवणार आहोत. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या 30 शताब्दी सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र शासन आणि आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी या 30 शताब्दी सोहळ्याला साजरा करण्यासाठी गोदा ते नर्मदा यात्रेचा हा प्रवास शिर्डी येथे आज मुक्कामाला आलेला आहे. मी विनंती करतो त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडत आहे. असे आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना त्यांच्या समवेत आले राज्यसभेचे नवनियुक्त करतो. या सगळ्या नाव घेताना मान्यवरांना की आपण महाराष्ट्राच्या 127 नद्यांमधून पाणी आणून आज शिर्डीमध्ये पाणी आणलेलं आहे. तर या 127 नद्यांचं जलपूजन हे माननीय सगळ्या मान्यवरांच्या हस्ते इथं होणार आहे. मी विनंती करतो सर्व मान्यवरांना की त्यांनी या सगळ्या नद्यांचा आणलेल्या जलाचं